सर्ग 9 पुढे चालू. जीव हे तर बुद्धी आणि चिदाभास यांच्या एकमेकावरील अध्यासालाच की म्हटले जाते. त्या बुद्धी आदीचे साक्षी हे ब्रह्मच की आहे. त्या निर्विषय निर्विकार आणि सर्वात्मरूप असणाऱ्या ब्रह्मावर अज्ञाना कारणेच संपूर्ण चराचर जगाचा आरोप केला जातो. हे रामा, तुमच्या सूक्ष्म देह म्हणजेच हिरण्यगर्भ आणि स्थूल हे देहास विराट असे म्हणतात. तुमच्या सूक्ष्म देह म्हणजेच हिरण्यगर्भ आणि स्थूल देहास विराट असे म्हणतात. त्या तुमच्या सूक्ष्म रूपी भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन असणारे हे जग दिसून येते. तुमचे सूक्ष्म रूप हे ध्यानाचा विषय असून ते रूप ध्यान करणाऱ्या मनुष्यांचे कल्याण करते. उत्तरोत्तर मोठे होत जाणाऱ्या महत अहंकार, आकाश, वायू, तेज, पृथ्वी अशा तत्वांनी आवृत्त असणाऱ्या तुमच्या ब्रह्मांड रूपी स्थूल देहात धारणेला आधारभूत असणारे विराट शरीर स्थित आहे. तुम्हीच फक्त सर्व कैवल्य स्वरूप आहात. सर्व लोक हे तुमचे अवयव असून पाताळ हे तुमच्या पायांचे तळवे असून महातळ हे तुमच्या पायातील टाच आहे. हे रामा रसातल आणि तलातल हे तुमचे घोटे असून सुतल हे गुडघे तसेच अतल व वितल हे मांड्या असल्याचे म्हणतात. हे श्रीरामा, अतल पृथ्वी हे तुमचे नितंब असून आकाश म्हणजे भूलोक हे तुमचे नाभिस्थान आहे. ज्योतिर्गण हे तुमचे उरस्थल आहे आणि महरलोक हा तुमचा ग्रीवा असल्याचे सांगितले जाते. हे रघुश्रेष्ठा, जनलोक तुमचे मुख असून तपोलोक हा शंख आकाराचे तुमचे ललाट आहे. हे प्रभो, सत्यलोक हा नेहमी तुमच्या मस्तक स्थानी असतो. हे श्रीरामा, इंद्रादी लोकपाल हे तुमचे बाहू असून दिशा तुमचे कर्ण, 2 अश्विनी कुमार तुमच्या 2 नाकपुड्या असून अग्नी हे तुमचे मुख आहे असेच की सांगितले जाते. हे श्रीरामा, सूर्य तुमचे डोळे असून चंद्र हे तर तुमचे मन आहे असे म्हणतात. काळ हा तुमचा भ्रूभंग असून बृहस्पती हा तुमची बुद्धी आहे. हे अविनाशी रामा, रुद्र तुमचा अहंकार असून वेद ही तुमची वाणी आहे. यम हा तुमच्या दाढेच्या ठिकाणी आहे आणि नक्षत्रे ही तुमच्या दंतावलीच की आहेत. सर्वांना मोहात पाडणारी माया ही तुमचे हास्य, तर सृष्टी ही तुमची कटाक्षपात आहे. धर्म हा तुमचा पुढील भाग असून अधर्म हा मागील भाग आहे. हे रघुत्तमा, रात्र दिवस तुमच्या नेत्रांचे निमिष उन्मेष उघडझाप असून 7 समुद्र तुमची कुक्षी असून हे प्रभो, नद्या तर तुमच्या शरीरातील नाड्या आहेत. हे प्रभू, वृक्ष वनस्पती तुमचे केस आहेत. दृष्टी तुमचे रेत असून ज्ञानशक्ती तुमचा महिमा आहे. अशा प्रकारे हे तुमचे स्थूल शरीर आहे. या स्थूल रूपाचे ठिकाणी आपले मन स्थिर केले तर माणसांना विनासायासच मुक्तीची प्राप्ती होऊन जाते. आणि अशा प्रकारे मुक्त झाल्यावर करण्यासाठी काहीही उरत नाही. म्हणूनच श्रीरामा, मी तर सदैव तुमच्या स्थूल रूपाचेच चिंतन करीत असतो. त्या रूपाचे ध्यान केले असता शरीरावरील रोमांच्या सह हृदयी प्रेमरस उत्पन्न होतो. हे श्रीरामा, तुमच्या स्थूल रूपाचे चिंतन करणारा
जीव मुक्तीस प्राप्त करतो. पण मला तर त्याची गरज नाहीच की. मी तर तुमच्या ह्या माझ्या समक्ष असणाऱ्या राम रूपाचेच की सदैव चिंतन करतो. तुमचे हे रूप धनुष्य बाण धारण करणारे, श्यामवर्णी जटा वल्कलांनी विभूषित युवारूपी आणि लक्ष्मणासह सीतेचा शोध घेणारे आहे. तुमचे हेच रूप रघुनंदना सदैवच माझ्या चित्ती राहो. हे रघुश्रेष्ठा, पार्वतीसह सर्वज्ञ शंकर हे साक्षात तुमच्या रूपाचेच ध्यान करीत असतात आणि काशी नगरी मरणासनी माणसांना भगवान शंकर हे ब्रह्मवाचक व हे मायावी संसार तारून नेणाऱ्या राम राम या तारक मंत्राचाच उपदेश नेहमी करतात नि संतुष्ट मनाने राहतात. म्हणूनच हे जानकीनाथा, आपण तर निश्चितपणे परमात्माच की आहात. तुमच्या मायेने मोहित झालेले सर्व लोक हे तुम्हास तत्वता जाणत नाहीतच. सृष्टी रचेता परमात्मा श्रीरामा तुम्हास नमस्कार असो. लक्ष्मणाकडून सेवा केला जाणाऱ्या हे अयोध्येच्या अधिपते तुम्हास नमस्कार असो. हे जगन्नाथा माझे रक्षण करावे. तुमच्या मायेमुळे मला मोह पडू नये. श्रीराम म्हणाले, हे निष्पाप देवगंधर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे. केवळ योगी लोकांना प्राप्त होण्याजोगे माझ्या सनातन श्रेष्ठ स्थानी तू जावेस. वेदास अनुसरणारे आणि तू उच्चारलेले हे स्तोत्र जे कोणी अनन्य बुद्धीने भक्तिपूर्वक नित्य जपतील ते लोक अज्ञानापासून निर्माण होणाऱ्या संसाराचा त्याग करून नित्य अनुभव स्वरूप अशा माझ्या स्वरूपात जातील. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अरण्यकांड नवम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.